आज मी नाश्त्याला बनवलं आहे हैदराबादचं फेमस स्ट्रीट फूड। त्यासोबत आहे मस्त अशी हिरवीगार पौष्टिक चटणी। नेहमीचे इडली, डोसे, उत्तप्पा, आप्पे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी। चला आता आजची रेसिपी बनवण्यासाठी इथे आपल्याला अगदी काही बेसिक भाज्या लागणार आहेत। त्यासाठी मी घेतले कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। तर या भाज्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच। तर हे सगळं आता आपण रफली चॉप करून घेऊया। तुम्हाला जर थोडी आणखी पौष्टिक ही रेसिपी हवी असेल ना तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता। बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला गाजर यामध्ये घातला ना तरी देखील चालेल। मुलांच्या डब्याला रोज काय द्यायचं हा प्रश्न पडत असेल ना तर ही रेसिपी करून पहा, अगदी झटपट बनते। यामध्ये फक्त काही बेसिक तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली ना तर अगदी 10 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो। तर चला सगळ्यात पहिले आपण आता हिरवी चटणी तयार करायला घेऊया। चटणीसाठी आपल्याला लागणार आहे ओला नारळ, डाळव किंवा आपण ह्याला पंढरपुरी डाळ देखील म्हणतो, भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची। त्यानंतर आपण घेतले आहेत जिरे आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि भाजलेले तीळ। तिळामुळे ना या चटणीला मस्त दाटसरपणा येतो आणि चवीला छान लागते, शिवाय हिवाळ्यामध्ये पौष्टिक देखील होते। कढीपत्ता असेल ना तर कढीपत्ता देखील यामध्ये अवश्य घाला। चटणीचं हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया, थोडंसं पाणी घालूया आणि आता ही चटणी आपण दाटसर अशी वाटून घेऊया। तर आजच्या चटणीमध्ये ना आपण दही, लिंबू, साखर या कशाचाही वापर केला नाही तरी सुद्धा ही चवीला खूप छान झाली। तर तुम्हाला हवं तर याला तुम्ही फोडणी देखील देऊन घेऊ शकता, पण मी आज ही अशीच ठेवली आहे, एकदम सिंपल। तर इथे मी इडलीचं बॅटर बनवून घेतलंय, त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। हे बॅटर बनवण्यासाठी ना मी 2 कप तांदूळ घेतला होता, त्यामध्ये अर्धा कप उडदाची डाळ घातली, अर्धा कप पोहे घातले। हे सगळं पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं। 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं, मिक्सरला वाटून घेतलं आणि ओव्हरनाईट मी असं फर्मेंट करून घेतलं आहे। सोडा, इनो वापरायची अजिबात गरज नाहीये। आता आज आपण ना स्पॉट इडली बनवतोय, हैदराबाद फेमस। तर इथे मी घेतलाय सांबार मसाला। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तुमच्याकडे जर इडली बॅटर तयार असेल ना तर अगदी झटपट बनते। इथे मी बिडाचा तवा घेतलाय, त्यामध्ये तेल घातलंय आवश्यकतेनुसार आणि आता आपण ज्या बारीक चिरून ठेवलेल्या भाज्या आहेत ना, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्या आपल्याला यामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहे। तर हैदराबादी स्पॉट इडली आज आपण बनवतोय, खूप छान टेस्टी बनते आणि तुम्ही जर कधी करून पाहिली नसेल तर नक्की ट्राय करा, मी तर असेच सांगेल तुम्हाला। थोडंसं परतून झालंय कांदा, टोमॅटो, त्यामध्ये घालूया हळद, लाल तिखट आणि सांबार मसाला। आता प्रमाण जर याचं विचाराल ना तर अगदी थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला। 1 चमचा, 2 चमचे, अर्धा चमचा असं त्याचं काही प्रमाण नाहीये, आपल्या चवीनुसार आपण यामध्ये ॲड करायचं आहे। थोडंसं पाण्याचा हपका मारून घेऊया आणि पुन्हा आपण हे छान परतून घेऊया। आता आपल्याला ना हे खूप जास्त परतायचं नाही, थोडंसं फक्त आपल्याला हे सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता हे जे मिश्रण आपण बनवलंय ना किंवा हा जो मसाला आपण बनवलाय ह्याचे आपण 4 समान भाग करून घेऊया। थोड्या थोड्या अंतरावर करून घ्यायचंय आणि त्यावर आपण जे इडलीचं बॅटर बनवलं आहे ना ते स्प्रेड करून घ्यायचं। बरं, हे नुसतं आपल्याला वरून सोडायचं आहे, आपण जसं उत्तप्प्याला पसरवतो ना तसं पसरवायचं नाहीये। थोडंसं तेल घालूया आणि झाकण ठेवून आपण हे वाफवून घेऊया। आता हे जर तुम्ही व्यवस्थित वाफवलं ना तर आपल्याला हे टर्न करायची देखील गरज नाहीये, पण मी इथे हे दोन्ही साईडनी छान भाजून घेणार आहे। तर दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला खूप जास्त भाजायची नाहीये, फक्त थोडीशी शेकली जाईल एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ही स्पॉट इडली जेव्हा तुम्ही घरी बनवाल ना तर त्याचा जो सुगंध आहे ना तो अगदी घरभर दरवळतो। घरामध्ये काहीतरी ना वेगळं छान असं साऊथ इंडियन फूड बनलंय हे शेजारच्यांना सुद्धा कळतं। तर मस्त अशी आपली स्पॉट इडली तयार झालेली आहे। लगेच आपण ह्याला कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया। बघा झाली की नाही मस्त एकदम फ्लफी। या 4 इडल्यांमध्येच ना पोट इतकं फुल होऊन जातं ना की तुम्हाला जेवणाची देखील गरज पडणार नाही। इव्हन तुम्ही लंचसाठी देखील हा मेनू ट्राय करू शकता। रोज मुलांच्या डब्याला वेगळं काय द्यायचं किंवा नवऱ्याला वेगळा नाश्ता काय द्यायचा असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल ना तर हैदराबाद स्ट्रीट फूड फेमस स्पॉट इडली एकदा नक्की ट्राय करा आणि खाऊन पहा। मला कमेंट करून सांगा कशी झाली ते। मला तर प्रचंड आवडते ही इडली आणि आमच्या घरामध्ये अमोलला आणि आभाला देखील खूप आवडते। असं म्हणतात ना आठवड्यातनं एकदा तरी आपण फर्मेंटेड फूड खायला पाहिजे, जे आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतं। तर साऊथ इंडियन फर्मेंटेड फूड म्हटलं की आपण तेच पदार्थ बनवत असतो, इडली, डोसे, उत्तप्पे किंवा मग अप्पम फार फार तर हे वेगळं काहीतरी ट्राय करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडलं तर एक लाईक नक्की करा।